नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएससी नर्सिंग सीईटी साठी नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शनवरती टॉप एमसीक्यू क्वेश्चन्स त्यासोबतच पीवायक्यूज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती रोज नर्सिंग सीईटी साठी रोज नवीन एक व्हिडिओ अपलोड करत असतो. म्हणजे नवीन टॉपिक वरती असो किंवा नवीन सेक्शन वरती असो, तर असं त्यासोबतच अपडेट्स वगैरे या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला नर्सिंगसाठी टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला नर्सिंग सीईटी मध्ये 90+ पर्सेंटाईल पाहिजे असतील, तर तुम्हाला एक रोड मॅप लागेल, एक तुम्हाला गायडन्स लागेल. तर त्यासाठी आपण एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत आणि त्याची लाईव्ह बॅच आता 22 तारखेपासून सुरू होते. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता या नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडब्ल्यू डी या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर याची देखील लाईव्ह बॅच सुरू होती 22 तारखेपासून आणि या कोर्समध्ये देखील सेम फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्सेस घ्यायचे असतील तर त्याची कॉम्बो प्राइस आहे फक्त 10,000 रुपये. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे, तर त्याची प्राइस आहे फक्त 5,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर जॉईन करा. त्याची नवीन येते बॅच ती 22 तारखेपासून सुरू होते, सो लवकरात लवकर जॉईन करा. हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. नर्सिंग सीईटी जो पण तुम्हाला कोर्स पाहिजे तो कोर्स टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केले जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी, आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी की तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ पर्सेंटेज नक्कीच पडतील. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. चला तर आता टॉपिककडे वळूया. चला तर पहा, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द फ्लोरेन्स नायटिंगेल लॅम्प इन नर्सिंग. आता जो फ्लोरेन्स नायटिंगेल लॅम्प आहे नर्सिंग मध्ये, तर त्याचा काय यूज आहे, काय म्हणजे त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत, इट रिप्रेझेंट द इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर लाइटिंग इन हेल्थ केअर सेटिंग्स, इट इज अ सिम्बॉल ऑफ फ्लोरेन्स नायटिंगेल कॉन्ट्रीब्युशन टू नर्सिंग, इट रिप्रेझेंट द यूज ऑफ कॅन्डल्स फॉर लाइटिंग इन द पास्ट, इट इज अ रिमाइंडर टू नर्सेस टू ऑलवेज कॅरी अ लॅम्प फाईल ऑन ड्युटी. आता हे तर युजलेस आहे ऑप्शन. ओके. तर हे पण जवळपास मॅच होणार नाहीये. आता करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे हा सिम्बॉल आहे फ्लोरेन्स नायटिंगेल कॉन्ट्रीब्युशन टू नर्सिंग. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ अ नर्स इन डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये नर्सचा काय रोल असेल. ओके. ऑप्शन्स आहेत, टू प्रोव्हाइड इमिडिएट मेडिकल केअर टू विक्टिम्स, टू कंडक्ट रिसर्च ऑन द इफेक्ट्स ऑफ डिझास्टर्स ऑन हेल्थ, to develop disaster management policies, to manage disaster relief funds. आता डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये नर्सचं काय रोल असतं, तर एक प्रॉपर जी लवकरात लवकर देणारी ट्रीटमेंट असते, तर ती ट्रीटमेंट त्या पेशंटला द्यावी लागते. म्हणजे असं कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, तर ऑप्शन ए मध्ये आहे पहा, टू प्रोव्हाइड इमिडिएट मेडिकल केअर टू विक्टिम्स. एक इमिडिएट मेडिकल केअर द्यावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, what is the main objective of the National Health Policy 2017 in India regarding nursing. Options आहेत, to increase the number of nurses in the healthcare workforce, to increase the salary of nurses, to provide advanced nursing education to all nurses, to promote international nursing collaborations.
तर पहा इथे विद्यार्थी मित्रांनो करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, टू इन्क्रीज द नंबर ऑफ नर्सेस इन द हेल्थ केअर वर्कफोर्स. आता इथे काय विचारलं होतं, मेन ऑब्जेक्टिव्ह विचारलं होतं कशाचं, नॅशनल हेल्थ पॉलिसी जी 2017ची आहे, नर्सिंग बद्दल काय म्हटलंय किंवा त्याचं काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, मोटिव्ह आहे असं विचारलंय. तर असं मोटिव्ह होतं की हेल्थ केअर वर्कफोर्समध्ये नंबर ऑफ नर्सेसची संख्या ही वाढवणं हा एक मोटिव्ह होता, हे मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच इंडियन ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड्स फायनान्शियल असिस्टन्स टू नर्सिंग स्टुडंट्स फ्रॉम इकॉनॉमिकल वीकर सेक्शन्स. ऑप्शन्स आहेत ए, इंडियन नर्सिंग काउन्सिल INC, बी, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, सी, नॅशनल हेल्थ मिशन, अँड डी, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, NRHM हेल्थ. पहा इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. हे ऑर्गनायझेशन आहे जे फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करतं नर्सिंग स्टुडंट्सला जे इकॉनॉमिकली वीकर असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द कोड ऑफ इथिक्स फॉर नर्सेस इन इंडिया. नर्सेससाठी इथिक्ससाठी कोड कोणता आहे हे विचारणे. ऑप्शन्स आहेत नायटिंगेल प्लेज, बी ऑप्शन आहे हिपोक्रेटिक ओथ, सी आहे फ्लॉरेन्स नायटिंगेल ओथ आणि डी आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस कोड ऑफ इथिक्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस कोड ऑफ इथिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द सॅलरी रेंज फॉर रजिस्टर नर्स इन इंडिया. सॅलरी रेंज विचारलीये रजिस्टर नर्सची, म्हणजे बेसिक एक सॅलरी विचारली, ती असते बेसिक सॅलरी 20 ते 30,000 इतकी. ओके, पर मंथ, नॉट पर इयर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड टू क्वालिफाय फॉर ऍडमिशन टू नर्सिंग कॉलेज इन इंडिया. एक मिनिमम पर्सेंटेज काय लागतं, म्हणजे MH नर्सिंग CET ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये किती मिनिमम पर्सेंटेज हे रिक्वायर आहे. पर्सेंटेज विचारलेत तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 50%. तुम्हाला जर नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला 50% हे पाहिजेत नर्सिंग CET मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रोल ऑफ अ नर्स इन अ हॉस्पिटल सेटिंग. हॉस्पिटल सेटिंग मध्ये नर्सचा एक्झॅक्ट रोल काय असतो, म्हणजे तिचं काम काय असतं. तर ऑप्शन्स आहेत टू मॅनेज हॉस्पिटल फायनान्सेस. आता हे फायनान्स वगैरे मॅनेज करायचं ते MBA वाल्यांचं काम असतं. सेकंड आहे टू प्रोव्हाइड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट, हे पण त्यांचं काम असतं. त्याच्यानंतर आहे ऑप्शन सी, टू प्रोव्हाइड पेशंट केअर. आता हे काम कोणाचं असतं, नर्सचं असतं. पेशंटला केअर प्रोव्हाइड करणं हे नर्सचं काम असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नंतर आहे टू डेव्हलप हेल्थ केअर पॉलिसीज. तर हे तर गव्हर्नमेंटचं काम आहे, हेल्थ केअरच्या पॉलिसीज प्रोव्हाइड करणं, डेव्हलप करणं हे कोणाचं काम आहे, गव्हर्नमेंटचं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. What is the difference between a registered nurse RN and a licensed practical nurse LPN in India? Registered nurse आणि licensed practical nurse हे वेगवेगळ्या नर्सचे टाइप्स आहेत. तर या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत RNS have a higher level of education than LPNs. नेक्स्ट आहे RNS can perform more complex procedures than LPNS. नेक्स्ट आहे RNS can prescribe medication while LPNS cannot. Both RNS and LPNS have the same level of education and job responsibilities. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे RNS have a higher level of education than LPNS. ओके, जे रजिस्टर नर्स असतात त्यांना हायर लेवलचं एज्युकेशन लागतं, पण ॲज कम्पेअर टू LPNS म्हणजे लायसन्स प्रॅक्टिकल नर्स. आता नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ नर्सिंग एज्युकेशन इन इंडिया. इंडियामध्ये नर्सिंग एज्युकेशनचं प्रायमरी गोल काय आहे, त्यांचं मेन मोटिव्ह काय आहे. तर ऑप्शन्स आहेत प्रोव्हाइड थेरॉटिकल नॉलेज ओनली, सेकंड आहे टू डेव्हलप क्लिनिकल स्किल ओनली,
थर्ड आहे टू प्रिपेअर नर्सेस फॉर लिडरशिप रोल्स, अँड फोर्थ आहे टू प्रिपेअर नर्सेस फॉर थेरॉटिकल अँड क्लिनिकल रोल्स. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी. एक जनरल गोष्ट आहे, कारण जर नर्सेसला फक्त थेरॉटिकल नॉलेज दिलं तर ती पेशंटची केअर कशी घेतील, आणि जर फक्त क्लिनिकल स्किल्स दिल्या तरीही काही फायदा नाहीये. त्यामुळे थेरॉटिकल नॉलेज प्लस क्लिनिकल रोल्स हे दोन्हीही गरजेचं आहे. या दोन्हीसाठी प्रिपेअर केलं जातं नर्सिंग एज्युकेशन मध्ये. विच इंडियन स्टेट हॅज द हायेस्ट नंबर ऑफ नर्सिंग कॉलेजेस? भारतामधल्या कुठल्या राज्यात नर्सिंगचे जास्तीत जास्त कॉलेजेस आहेत? महाराष्ट्र, कर्नाटका, केरला की तमिळनाडू? चला सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथे थांबवत जा, पॉज करत जा आणि त्यानंतर तुमचा आन्सर फायनल करा. आता मी जेव्हा आन्सर सांगेल त्या आन्सर सोबत तुमचा आन्सर क्रॉस चेक करा आणि तुमची तयारी कितपर्यंत झाली हे तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट पहा, इथे आता करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. तर केरला या राज्यामध्ये नर्सिंगचे जास्तीत जास्त कॉलेज आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द हायेस्ट लेवल ऑफ नर्सिंग एज्युकेशन इन इंडिया? नर्सिंगचं हायेस्ट एज्युकेशन कोणतं आहे हे विचारलंय. ओके, तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन नर्सिंग, जीएसटी पीएचडी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रोल ऑफ अ नर्स इन कम्युनिटी हेल्थ? कम्युनिटीची हेल्थ असते तर त्यामध्ये एका नर्सचं काम काय आहे, कर्तव्य काय आहे हे विचारलंय. तर ऑप्शन्स आहेत, कम्युनिटी हेल्थ म्हणजे समाज, जे गावामध्ये वगैरे जातात तर त्यांच्या तिथे नर्सचे काय काम असतं, कर्तव्य असतं विचारलंय. ऑप्शन्स आहेत टू प्रोव्हाइड प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस, टू कंडक्ट रिसर्च स्टडीज, टू डेव्हलप हेल्थ केअर पॉलिसीज, आणि फोर्थ आहे टू मॅनेज हेल्थ केअर फॅसिलिटीज. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ते म्हणजे टू प्रोव्हाइड प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस, म्हणजे जे प्राथमिक उपचार असतात तर ते प्रोव्हाइड करायचं पेशंटला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ नर्स इन इंडिया? इंडियामध्ये नर्सचा प्रायमरी रोल काय आहे? त्यांची नर्सची इंडियामध्ये नर्सचे काय काम आहे हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत टू डायग्नोज डिसीजेस, सेकंड आहे टू प्रिस्क्राईब मेडिकेशन, थर्ड आहे टू प्रोव्हाइड केअर अँड सपोर्ट टू पेशंट्स, अँड फोर्थ आहे टू परफॉर्म सर्जरी. सर्जरी वगैरे तर सर्जन करतात, सो ते तर काम नाहीये नर्सचं. तर ते करेक्ट ऑप्शन असेल टू प्रोव्हाइड केअर अँड सपोर्ट टू पेशंट्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता एखादा डिसीज डायग्नोज करणं हे सुद्धा डॉक्टरचं काम असतं. आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तुम्ही पाहिलं असेल तर प्रिस्क्रिप्शन कोण लिहून देतं? तर डॉक्टर लिहून देतं. नर्स लिहून देते का कधी पण? कधीच नाही. त्यामुळे हा देखील ऑप्शन कट होतो. त्यामुळे एकच राहिला तो म्हणजे ऑप्शन सी, आणि तोच करेक्ट ऑप्शन आहे. असे तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक देखील यूज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट टाइप ऑफ नर्स स्पेशलायझेशन डील्स विथ द केअर ऑफ क्रिटिकली इल पेशंट्स? आता क्रिटिकली इल पेशंट सोबत नर्सिंग स्पेशलाइज कसं डील करतात, म्हणजे यांचा कोणता टाईप आहे, नर्सिंगच्या स्पेशलायझेशनचा कोणता टाईप आहे असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत पेडियाट्रिक्स नर्सिंग, सेकंड आहे जेरियाट्रिक नर्सिंग, थर्ड आहे इंटेन्सिव्ह केअर नर्सिंग, आणि फोर्थ आहे सायकियाट्रिक नर्सिंग. आता हे जे आहेत ते नर्सिंग मध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत. ओके, तर जेव्हा जे पेशंट्स क्रिटिकली इल आहेत तर त्यांची केअर घेण्यासाठी यापैकी कोणतं स्पेशलायझेशन काम करतं म्हणजे यांच्यासोबत. आता क्रिटिकली म्हणजे खतरनाक, तर इथे कोणतं स्पेशलायझेशन काम करतं? तर ऑप्शन सी मधलं, ते म्हणजे इंटेन्सिव्ह केअर नर्सिंग. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायरमेंट टू बिकम अ रजिस्टर नर्स इन इंडिया? एक रजिस्टर नर्स बनण्यासाठी कमीत कमी किती वय असायला हवं? 18 वर्ष, 25, 21, 30 वर्ष? तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी ए, तो म्हणजे 18 वर्ष. आता विद्यार्थी मित्रांनो, जवळपास तुमचं डिप्लोमा वगैरे होतो, 12वी नंतर तुम्ही डिप्लोमा, तेव्हा तुम्हाला 18 वर्ष पूर्ण होतात, तर तेव्हा तुम्ही एक रजिस्टर नर्स होऊ शकता, आणि ही रिक्वायरमेंटच असते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग?
कोर्स इन इंडिया? बॅचलर ऑफ सायन्स याची ड्युरेशन म्हणजे किती वर्षांचा हा कोर्स असतो असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत 1 इयर, 3 इयर, 2 इयर, 4 इयर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे 4 इयर. टोटल 4 वर्षांचा हा कोर्स असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What is the regulatory body responsible for the registration of nurses in India? ऑप्शन्स आहेत इंडियन नर्सिंग काउन्सिल, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, नर्सिंग अँड मिडवायफरी काउन्सिल अँड फोर्थ आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन ए, ते म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. What is the minimum education requirement to become a registered nurse in India? कमीत कमी काय एज्युकेशन झालं पाहिजे जर तुम्हाला रजिस्टर नर्स व्हायचं असेल इंडियामध्ये? तर ऑप्शन्स आहेत बॅचलर्स डिग्री, सेकंड आहे डिप्लोमा इन नर्सिंग, थर्ड आहे मास्टर्स डिग्री अँड फोर्थ आहे सर्टिफिकेट इन नर्सिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ते म्हणजे डिप्लोमा इन नर्सिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which year was the first nursing school established in India? इंडियामध्ये पहिली नर्सिंगची शाळा ही कधी इस्टॅब्लिश झाली होती हे आपल्याला विचारलंय. तर इथे ऑप्शन्स आहेत 1857, 1947, 1965, 1985. त्या करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे 1857. डॉक्टर्स ट्रीटिंग द डिसीज ऑफ डिसीज किडनी आर कॉल्ड. जे डॉक्टर किडनीचे डिसीज हे ट्रीट करतात अशा डॉक्टर्सला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत डर्मॅटोलॉजिस्ट, डेंटिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे नेफ्रोलॉजिस्ट. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी प्रश्न शो करेल, क्वेश्चन शो करेल, तेव्हा व्हिडिओला पॉज करा, तुमचा आन्सर कन्फर्म करा आणि त्यानंतर माझ्या आन्सर सोबत तुमचं आन्सर क्रॉस चेक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमची तयारी ही कितपर्यंत झाली. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एमटीपी स्टँड्स फॉर. एमटीपी याचं फुल फॉर्म काय आहे? तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. एमटीपी स्टँड्स फॉर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग मेम्ब्रेन एनक्लोजेस द लंग? ऑप्शन्स आहेत पेरिकार्डियल, प्ल्युरल, पेरिकॉन्ड्रियम, पेरिस्टम. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे प्ल्युरल. ऑप्शन बी, pleural membrane encloses the lung. Next question. In emergency, which number will be dialed for ambulance services? Ambulance सर्व्हिस साठी आपण कुठला नंबर डायल करतो असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत 108, 101, 100, 106. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. अँब्युलन्स सर्व्हिस जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण 108 हा नंबर आपल्या फोनवरती डायल करतो. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी meiotic divisions are necessary for formation of 80 sperms? ऑप्शन्स आहेत 80, 40, 20, 10. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 40. 40 meiotic divisions are necessary for formation of 80 sperms. Next question. Non-steroidal contraceptives for female is option A, A, D, B, Malan N, C, combined Mala D and Malan अँड फोर्थ ऑप्शन आहे सहेली. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे सहेली. नेक्स्ट क्वेश्चन. डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स इन द CNS कॉजेस. ऑप्शन्स आहेत अल्झायमर्स डिसीज, सेकंड आहे डॉर्फिझम डिसीज, थर्ड आहे पार्किन्सन्स डिसीज अँड फोर्थ आहे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ते म्हणजे ऑप्शन सी, पार्किन्सन्स डिसीज. Degeneration of dopamine producing neurons in the CNS causes Parkinson's disease. Next question. Which part of the brain control the heart? Spinal cord, medulla oblongata, neuron, forebrain. ब्रेन मध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, राईट आहे. तर ब्रेनचा असा कोणता पार्ट आहे जो हार्टला कंट्रोल करण्याचं काम करतं? तर इथे आपल्याला ऑप्शन्स आहेत. ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे मेड्युला ऑब्लॉंगाटा. जो मेड्युला ऑब्लॉंगाटाच्या ब्रेन मध्ये पार्ट असतो तो आपल्या हार्टला कंट्रोल करायचं काम करतं. नेक्स्ट क्वेश्चन. मोस्ट कॉमनली यूज सबस्ट्रेट फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ बियर इज. ऑप्शन्स आहेत बार्ले, व्हीट, कॉर्न, शुगर केन, मॉसलेसेस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे बार्ले. नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज करेक्ट अबाउट
एपिथेलियल टिश्यू ऑप्शन्स आहेत लॅक ऑफ नर्व सप्लाय, लॅक ऑफ ब्लड सप्लाय, लॅक ऑफ फ्री सरफेस अँड ऑप्शन डी आहे लॅक ऑफ इंटरसेल्युलर मॅट्रिसेस. ते विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे लॅक ऑफ ब्लड सप्लाय. दिस इज करेक्ट अबाउट epithelial tissue. Which of the following is not a principle of nursing ethics? ऑप्शन्स आहेत बेनिफिशियन्स, नॉन मॅलिफिशियन्स, निग्लिशियन्स आणि ऑटोनॉमी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल. आता इथे ऑप्शन्सचा अर्थ जाणून घेऊयात. बेनिफिशियन्स म्हणजे काय, तर पेशंटसाठी चांगल्या गोष्टी करणे. नॉन मॅलिफिशियन्स म्हणजे काय, तर पेशंटला हानी न करणे, ओके, त्यांना डॅमेज न करणे. निग्लिशियन्स म्हणजे काय, तर त्यांना दुर्लक्ष करणे. आणि ऑटोनॉमी म्हणजे काय, तर पेशंटचा जो पण डिसिजन असेल तर त्याचा रिस्पेक्ट करणे. आता ही गोष्ट बरोबर आहे, इथिक्स मध्ये येतं, हे पण येतं, हे पण येतं. आता पेशंटला इग्नोर करणं हे जमेल का, नाही जमेल, आणि ते इथिक्सच्या विरुद्ध आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द नॉर्मल बॉडी टेम्परेचर इन सेल्सिअस इज. आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असायला पाहिजे सेल्सिअस मध्ये, तर 37 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. जर 37.5 किंवा 37 पेक्षा जास्त असेल तर आपण असं कन्सिडर करतो की त्या व्यक्तीला फीवर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. द पल्स रेट ऑफ अ हेल्दी अडल्ट ऍट रेस्ट इज युजली बिटवीन. ऑप्शन्स आहेत 50 to 60, 60 to 100, 70 to 120 and 80 to 130. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, तो म्हणजे 60 to 100. आता रेस्टिंग पल्स 60 to 100 बीट्स पर मिनिट असते. आता 60 पेक्षा कमी म्हणजे ब्रॅडिकार्डिया असतं. काय, लेस दॅन 60 असेल, लेस दॅन 60 असेल तर त्याला काय म्हणायचं, ब्रॅडिकार्डिया. आणि जर मोर दॅन 60 असेल तर त्याला म्हणायचं टॅकिकार्डिया. समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो अजून डिटेलमध्ये काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतील, माहिती करून घ्यायचं असेल तर आपण कोर्स तर लॉन्च केला, त्या कोर्स तुम्ही तो कोर्स जॉईन केला तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायला मिळेल. आपण जे क्वेश्चन्स काढले ते प्रिव्हियस इयरच्या पेपरवरती बेस असतील. ओके, म्हणजे त्यामध्ये कसं विचारलंय त्या क्वेश्चन्स वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर नॉर्मल ब्लड क्लॉटिंग. ऑप्शन्स आहेत विटॅमिन ए, डी, ई, के. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, तो म्हणजे विटॅमिन के. आता विटॅमिन के हा ब्लड क्लॉटिंग साठी क्लॉटिंग फॅक्टर्स बनवायला मदत करते. आता याची डिफिशियन्सी असल्यावरती आपल्याला ब्लिडिंग हे खूप जास्त होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गन इज नोन ॲज द कंट्रोल सेंटर ऑफ द बॉडी. ऑप्शन्स आहेत हार्ट, ब्रेन, लिव्हर, किडनी. याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे तुमचं करेक्ट ऑप्शन काय असेल बी. कारण कंट्रोल करायचं काम आपलं कोण करतं, तर मेंदू करतं. ब्रेन नर्व सिस्टीम जी असते ती कंट्रोल करायचं काम करते. बॉडीचे जे मुवमेंट्स असतात, थॉट्स असतात किंवा व्हायरल फंक्शन्स जे रेग्युलेट करायचं काम कोण करतं, ब्रेन. म्हणूनच याला कंट्रोल सेंटर काय म्हणायचं, कंट्रोल सेंटर असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. इन फर्स्ट एड सीपीआर स्टँड्स फॉर. फर्स्ट एड मध्ये सीपीआर चं फुल फॉर्म काय आहे, कार्डिओ पल्मनरी रेस्क्यू, कार्डिओ पल्मनरी रेस्क्यूसिएशन, नंतर आहे कार्डिओव्हॅस्क्युलर प्रेशर रिलीफ आणि नंतर आहे कार्डिओ पेशंट्स रिकव्हरी. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रेस्क्यूसिएशन. म्हणजे ऑप्शन कोणता राईट असेल बी. आता सीपीआर म्हणजे काय, हार्ट आणि लंग्स चे फंक्शन जे असतात ते रिस्टोर करणे. आता हार्ट थांबल्यावरती चेस्ट कंप्रेशन्स आणि रेस्क्यू ब्रीथ्स दिले जातात, त्याला सीपीआर म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. ऑप्शन आहे स्टेथोस्कोप, नंतर आहे पायग्नो मॅनोमीटर, थर्ड आहे थर्मोमीटर आणि फोर्थ आहे स्पायरोमीटर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे पायग्नो मॅनोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इन इन्फेक्शन कंट्रोल हँड वॉशिंग शुड लास्ट ऍट लीस्ट 5 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड, 40 सेकंड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे 20 सेकंड.
तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर हँड वॉशिंग 20 सेकंड पर्यंत करणं हे मॅन्डेटरी आहे, कारण तेव्हा जर्म्स इफेक्टिव्हली रिमूव्ह होतात आणि हे WHO ने आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांचं प्रूफ आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द ह्युमन बॉडी इज. ह्युमन बॉडी मधलं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट विचारलंय. ऑर्गन, टिश्यू, सेल, मॉलिक्यूल. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे सेल. सेल ही बॉडीची बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे. सर्व जे टिश्यूज असतात, ऑर्गन सेल्स असतात, तर यापासून हे बनतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ कम्युनिकेबल डिसीज. ऑप्शन्स आहेत डायबिटीज, ट्युबरक्युलोसिस, टीबी, हायपरटेन्शन, आर्थ्रिटिस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन टी, म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आता कम्युनिकेबल म्हणजे काय असतं, तर कम्युनिकेबल म्हणजे पर्सन टू पर्सन स्प्रेड होणारा एखादा डिसीज. आता टीबी बॅक्टेरियामुळे स्प्रेड होतं. डायबेटीज, हायपरटेन्शन कम्युनिकेबल नाही आहेत, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप इज. युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय असतं, तर जो सगळ्यांना ब्लड देऊ शकतं, ज्याचं ब्लड सगळ्या बॉडीजला चालतं. आता ए प्लस, ए बी प्लस, ओ मायनस, ओ प्लस, त्यामधलं कोण युनिव्हर्सल डोनर आहे, तर करेक्ट ऑप्शन असेल सी, तो म्हणजे ओ मायनस, ओ निगेटिव्ह. तर हे ब्लड युनिव्हर्सल डोनर ग्रुप आहे. ओ निगेटिव्ह मध्ये अँटीजेन्स नाही आहेत, त्यामुळे कुणालाही दिलं तरी रिॲक्शन कुठलीही होत नाही, म्हणूनच त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच पोझिशन इज प्रिफर फॉर अ पेशंट इन शॉक. शॉक मध्ये कुठली पोझिशन प्रिफर केली जाते. ऑप्शन्स आहेत supine with legs elevated, prone, sitting upright, sideline. The correct option is option A, spine with legs elevated. आता विद्यार्थी मित्रांनो, शॉक मध्ये ब्लड प्रेशर कमी असतं, लेग्स एलिव्हेट केल्याने ब्लड हार्ट आणि ब्रेन कडे परत जातं. नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल्स बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. ऑप्शन्स आहेत सेरिब्रम, सेरिबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि हायपोथॅलामस. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे सेरेबेलम. सेरेबेलम बॉडीची बॅलन्स, पोश्चर, कोऑर्डिनेशन कंट्रोल करतं. सेरिब्रम थिंकिंग आणि मेनली थिंकिंग, त्यासोबतच मेमरीसाठी असतं. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट स्टेप इन द नर्सिंग प्रोसेस इज. नर्सिंग प्रोसेसची पहिली स्टेप काय. प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, असेसमेंट, इव्हॅल्युएशन. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे असेसमेंट. नर्सिंग प्रोसेसची फर्स्ट स्टेप म्हणजे पेशंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, मग ती फिजिकल असो, सायकोलॉजिकल असो किंवा सोशल असो, त्यालाच म्हणायचं असेसमेंट, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गन डिटॉक्सिफाईज हार्मफुल सबस्टान्सेस इन द बॉडी. ऑप्शन्स आहेत किडनी, लंग्स, लिव्हर, पॅनक्रियास. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे लिव्हर. लिव्हर हार्मफुल केमिकल्स, ड्रग्स ब्रेकडाऊन करून सेफ फॉर्म मध्ये कन्वर्ट करतं. आता किडनीज वेस्ट एक्सक्रीट करतात, पण डिटॉक्स मेन लिव्हर करतं. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. द एव्हरेज रेस्पिरेटरी रेट फॉर अ हेल्दी अडल्ट इज 8 to 12 breaths per minute, 12 to 20, 20 to 28, 28 to 38, 6 breaths per minute. The correct option असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 12 to 20 breaths per minute. आता नॉर्मल अडल्ट ब्रीथिंग रेट हा काय असतो 12 to 20. त्याच्या कमी असेल तर ब्रॅडिपनी आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर टॅकिपनी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच डिसीज इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ आयोडीन. आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, तर आयोडीन कमी असल्यामुळे थायरॉइड ग्लॅन्ड एनलार्ज होतं, याला आपण गायटर म्हणतात, म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्सचं काय, आरबीसीचं काय काम आहे, मेन फंक्शन काय. आता आरबीसीज मध्ये हिमोग्लोबिन असतं, बरोबर आहे, जे ऑक्सिजन लंग्स मधून बॉडी टिश्यूज पर्यंत नेतं. ऑक्सिजन कुठून येतं, लंग्स पासून टिश्यूज पर्यंत नेण्याचं काम करतं, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे कॅरी ऑक्सिजन. ऑक्सिजन कॅरी करतं. नेक्स्ट क्वेश्चन.
Which of the following is the safest method of waste disposal in hospitals? ऑप्शन्स आहेत ओपन डंपिंग, बर्निंग इन ओपन एअर, इन्सिनरेशन, बरियल इन सॉइल. तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, ते म्हणजे इन्सिनरेशन. आता विद्यार्थी मित्रांनो, इन्सिनरेशन हाय टेम्परेचरवर वेस्ट जाळून जर्म्स डिस्ट्रॉय करतात. ओपन बर्निंग खूप जास्त अनसेफ आहे, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रायमरी साइन ऑफ हायपोग्लिसरेमिया इज. ऑप्शन्स आहेत ड्राय स्किन, कन्फ्युजन, स्लो पल्स, हाय ब्लड प्रेशर. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे कन्फ्युजन. लो ब्लड शुगरमुळे ब्रेनला एनर्जी मिळत नाही आणि त्यामुळे कन्फ्युजन, इरिटेबिलिटी, ट्रिमर्स ह्या गोष्टी सगळ्या होतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता क्वेश्चन आहे द नॉर्मल पीएच ऑफ ह्युमन बॉडी इज अप्रॉक्सिमेटली. आता कट स्टार्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे ह्युमनचं कट स्टार्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे ह्युमनचं नॉर्मल पीएच लेवल विचारली, तर ते किती असतं? आता ब्लड पीएच स्लाइडली अल्कलाईन असते. नॉर्मल रेंज असते ती म्हणजे 7.35 to 7.45. हे केव्हा असतं तर अल्कलाईन. ओके, 7 पेक्षा कमी असेल लेस दॅन 7 ते म्हणजे ऍसिडिक, आणि जास्त असेल, जास्त म्हणजे असतं अल्कलाईन इम्बॅलन्स. त्यामुळे जर आता इथे आपल्याला नॉर्मल पीएच लेवल विचारली तर ती असते 7.4. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेअर ऑफ द स्किन कंटेन्स नर्व एंडिंग्स अँड ब्लड व्हेसल्स? ऑप्शन्स आहेत एपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस, स्ट्रॅटम, कॉर्नियम. तर करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन बी, ते म्हणजे डर्मिस. आता विद्यार्थी मित्रांनो, एपिडर्मिस वरती प्रोटेक्टिव्ह लेअर असते. हे जर आपण एपिडर्मिस कन्सिडर केलं तर याच्यावरती एक लेअर असती, प्रोटेक्टिव्ह लेअर असते. आणि पण नर्व एंडिंग्स आणि ब्लड वेसल्स मिडल लेअर डर्मिस मध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय वॅक्सिनेशन? ऑप्शन्स आहेत नॅचरल ऍक्टिव्ह, नॅचरल पॅसिव्ह, आर्टिफिशियल ऍक्टिव्ह, आर्टिफिशियल पॅसिव्ह. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, वॅक्सिनेशन मध्ये वीकेंड किंवा किल जर्म्स दिले जातात, ज्यामुळे बॉडी स्वतः अँटीबायोटिक्स बनवते. हे आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी असतं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फर्स्ट ऍक्शन वेन यू प्रोव्हाइड अन अनकॉन्शियस पेशंट? ऑप्शन्स आहेत चेक पल्स, कॉल फॉर हेल्प, स्टार्ट सीपीआर इमिडिएटली, गिव्ह वॉटर. विद्यार्थी मित्रांनो पहा, सेफ्टी आणि इमिडिएट सपोर्ट खूप महत्वाचा असतो अशा टाइमला. त्यामुळे हेल्प बोलवून एअरवे, ब्रीदिंग, सर्क्युलेशन चेक करतात आणि डायरेक्ट सीपीआर सुरू करण्यापूर्वी आपल्याला हेल्प करायला हवी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल कॉल फॉर हेल्प, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, which nutrient is the main source of energy in our diet? First option is protein, second fat, third carbohydrate, fourth vitamins. पहा विद्यार्थी मित्रांनो, कार्ब्स म्हणजे काय असतं तर बॉडीचा प्रायमरी एनर्जी सोर्स. प्रोटीन ग्रोथ आणि रिपेअर दोघांसाठी पण फॅट सेकंडरी एनर्जीसाठी वापरला जातो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तो म्हणजे कार्बोहायड्रेट. कारण कार्ब्स म्हणजे काय असतं एक्झॅक्टली तर बॉडीचा प्रायमरी एनर्जी सोर्स. आणि आता आपल्याला इथे तेच विचारलंय, मेन सोर्स ऑफ एनर्जी इन अवर डाएट कोण असेल? कार्बोहायड्रेट्स. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॉइस बॉक्स इन ह्युमन्स इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत ट्रॅकिया, पॅनिक्स, लॅरिक्स आणि ब्रॉन्शी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तर म्हणजे लॅरिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, लॅरिक्स मध्ये लोकल कॉर्ड्स असतात जे आवाज आपलं जनरेट करतात, क्रिएट करतात. आणि ट्रॅकिया हे एअर पॅसेज आहे. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये कधी विचारलं की ट्रॅकिया काय, तर आपण म्हणू शकतो की एअर पॅसेज आहे. हा काय आहे? एअर passage. Next question. The normal gestation period in humans is about 36 weeks, 38 weeks, 40 weeks, 42 weeks.
पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रेग्नन्सी एव्हरेज 40 वीक्सची असते, म्हणजेच 280 डेज नियरली, आणि 37 आठवड्यापूर्वी म्हणजे प्री टर्म. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी, ते म्हणजे 40 वीक्स. कारण नॉर्मल जेस्टेशन पिरियड काय असतं ह्युमन्स मध्ये, तर 40 वीक्स असतो. नेक्स्ट क्वेश्चन. द पल्स पॉइंट ऍट द रिस्ट इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत ब्रॅकियल पल्स, रॅडियल पल्स, फेमोरल पल्स आणि कॅरोटिड पल्स. तर इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, रॅडियल आर्टरी रिस्टच्या थंब साईडला असते. बीपी आणि हार्ट रेट मोजण्यासाठी सगळ्यात जास्त कॉमनली ते यूज करतात. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ते म्हणजे रॅडियल पल्स. द पल्स पॉइंट ऍट द रिस्ट इज नोन ॲज रॅडियल पल्स. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गन इज अफेक्टेड बाय हिपॅटायटिस? ऑप्शन्स आहेत हार्ट, किडनी, लिव्हर, लंग्स. आता हिपॅटायटिस म्हणजे काय? लिव्हरचं इन्फ्लामेशन म्हणजे व्हायरल इन्फेक्शनमुळे सिम्टम्स मध्ये जॉन्डिस, फटीग म्हणजे थकवा अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी. हिपॅटायटिस मध्ये लिव्हरच्या इन्फ्लेमेशनमुळे हिपॅटायटिस होतं आणि लिव्हर हा एरिया अफेक्ट होतो. नेक्स्ट क्वेश्चन. द टर्म ॲसेप्सिस मीन्स absence of fever, absence of microorganism, presence of bacteria, pain relief. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे absence of microorganisms. नेक्स्ट क्वेश्चन. Which chamber of the heart pumps oxygenated blood to the body? Right atrium, right ventricle, left atrium, left ventricle. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, तर म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल. आता लेफ्ट वेंट्रिकल थिक मस्क्युलर वॉल असलेला एक चेंबर आहे जो ऑक्सिजन रिच ब्लड अओर्टा थ्रू पूर्ण बॉडीमध्ये पंप करतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द मेन मसल यूज फॉर ब्रिदिंग? ऑप्शन्स आहेत इंटरकोस्टल मसल्स, डायफ्राम, ॲब्डॉमिनल मसल्स आणि पेक्टोरल मसल्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असतील ऑप्शन बी, तर म्हणजे डायफ्राम. आता डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती लंग्स एक्सपांड होतात जेव्हा इनहेलची जी प्रोसेस असते, आणि रिलॅक्स झाल्यावरती एअर बाहेर पडते म्हणजेच एक्झेल होतं. आता इंटरकोस्टल मसल्स हेल्प करतात, पण ते मेन मसल डायफ्राम आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच कंडिशन इज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी? विटॅमिन सी कोलेजन फॉर्मेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या डिफिशियन्सीमुळे गम्स मधून ब्लीड होणे, वाउंड्स हील लवकर म्हणजे जखम बरी न होणे, याला स्कर्बी म्हणायचं असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असतं ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच कंडिशन इज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ, ओके हा झालाय. नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द युरिनरी सिस्टीम स्टोर्स युरिन? ऑप्शन्स आहेत युरेथ्रा, किडनी, ब्लॅडर, युरेटर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तर म्हणजे ब्लॅडर. किडनी युरिन बनवतात राईट. युरेटर्स त्याला ब्लॅडर मध्ये आणतात आणि ब्लॅडर जे असतं ते युरिन स्टोअर करतं आणि युरेथ्रातून ते बाहेर पडतं. म्हणजे प्रोसेस कशी असेल? फर्स्ट काय येणार? किडनी युरिन बनवतं, प्रोड्यूस करतं. त्याच्यानंतर येईल युरेटर्स. युरेटर्स काय करतं? युरिनला ब्लॅडर मध्ये आणतं. त्याच्यानंतर येतं ब्लॅडर ज्याच्यामध्ये स्टोअर होतं, आणि त्यानंतर येतं युरेथ्रा ज्याच्यामधून ते बाहेर पडतं, त्याच्या थ्रू ते बाहेर पडतं. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द नॉर्मल रेंज फॉर सिस्टोलिक ब्लड प्रेशर इन अडल्ट? ऑप्शन्स आहेत 90 to 110 mmHg. नेक्स्ट आहे 100 to 120. थर्ड आहे 110 140 आणि नेक्स्ट आहे ऑप्शन 120 to 160. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे 110 to 140. आता सिस्टोलिक म्हणजे हार्ट कॉन्ट्रॅक्शन वेळी प्रेशर, आणि ते नॉर्मली किती असतं तर 110 ते 140 च्या रेंजमध्ये असेल तर ते नॉर्मल आहे. आता याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे 90 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला लो बीपी म्हणतो, आणि 140 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला म्हणतो हायपरटेन्शन. Which of the following is a symptom of dehydration? Options आहेत increase urination, dry mouth,
स्वेटिंग, वॉटरी आईज, ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे ड्राय माउथ. बॉडीमधून जास्त फ्लुइड लॉस झाल्यावरती ड्राय माउथ, डिझीनेस, लो युरिन आउटपुट आपल्याला या गोष्टी दिसून येतात. आणि इन्क्रीज युरिनेशन उलट फ्लुइड लॉसचं कारण असू शकतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, which part of the digestive system is responsible for nutrient absorption? Options आहेत stomach, small intestine, large intestine, pancreas. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईनच्या वेली न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन करतात आणि स्टमक मेनली डायजेशनसाठी यूज होतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ब्लड कंपोनंट हेल्प्स इन क्लॉट फॉर्मेशन? क्लॉट फॉर्मेशन साठी कोणता ब्लडचा कंपोनंट हेल्पफुल असतो? ऑप्शन्स आहेत प्लाझ्मा, आरबीसीज, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसीज. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तर म्हणजे प्लेटलेट्स. आता प्लेटलेट्स हे क्लॉट बनवतात आणि ब्लिडिंग हे थांबवतात. आता कमी झाल्यास ब्लिडिंग जास्त होते. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द लार्जेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी? आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात मोठा बोन कोणता आहे? ऑप्शन्स आहेत टिबिया, फीमर, ह्युमेरस, फिब्युला. ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे फिमर. आता फिमर जे आहे ते आय मध्ये असते, म्हणजे आपल्या मांडीमध्ये असते आणि बॉडीमधील स्ट्रॉंगेस्ट त्यासोबतच लॉंगेस्ट बोन आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ ट्रिएक इन इमर्जन्सी केअर? ऑप्शन्स आहेत असाइनिंग हॉस्पिटल रूम्स, प्रायोरिटायझिंग पेशंट ट्रीटमेंट, रिकॉर्डिंग पेशंट डिटेल्स, गिव्हिंग फर्स्ट एड. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे प्रायोरिटायझिंग पेशंट ट्रीटमेंट. आता विद्यार्थी मित्रांनो इमर्जन्सीमध्ये ट्रिएक सिस्टीम पेशंट्सला त्यांच्या कंडिशन सिव्हिरिटीनुसार ट्रीट करण्यासाठी वापरलं जातं आणि लाईफ थ्रेटनिंग केसेस आधी या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. Which instrument is used to examine the interior of the ear? ऑप्शन्स आहेत ऑटोस्कोप, ऑप्टॅल्मोस्कोप, एंडोस्कोप, लॅरिंगोस्कोप. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे ऑटोस्कोप. आता विद्यार्थी मित्रांनो ऑटोस्कोप हे इयर कॅनल आणि इयर ड्रम पाहण्यासाठी यूज केलं जातं. हे डोळ्यांसाठी यूज केलं जातं, हे थ्रोट साठी यूज केलं जातं. ओके, समजलं? आता ऑटो म्हणजे याचा अर्थ असतो इयर. तर नेहमी लक्षात ठेवा ऑटो कुठेही दिसलं तर तिथे त्याचा अर्थ असतो इयर. त्यामुळे ज्या पण गोष्टी असतील ऑटो असा शब्द असेल तर ती गोष्ट इयरच्या रिलेटेड असते. एवढं लक्षात ठेवा. ही एक ट्रिक पण देखील समजू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म टॅकिकार्डिया रेफर्स टू. ऑप्शन्स आहेत स्लो हार्ट रेट, फास्ट हार्ट रेट, इरेग्युलर ब्रीदिंग, इरेग्युलर हार्टबीट. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे फास्ट हार्ट रेट. टॅकी म्हणजे काय असतं? आता विद्यार्थी मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा, एखादा वर्ड तुम्हाला नवीन आहे त्याचा अर्थ माहित नाहीये तर शब्दांना दोन शब्दांमध्ये फोडा. आता टॅकीचा अर्थ असतो फास्ट आणि कार्डियाचा आपल्याला अर्थ माहितीये हार्ट. आता टॅकी हार्ट म्हणजे फास्ट हार्ट रिलेटेड म्हणजे फास्ट हार्ट रेट असं ऑप्शन होतं. आता अडल्ट मध्ये 100 बीपीएम म्हणजे टॅकिकार्डिया असतं, ज्याला आपण फास्ट हार्ट रेट म्हणतो. आणि स्लो हार्ट रेट म्हणजे काय असतं? तर ब्रॅडी कार्डिया. लक्षात ठेवा. इथे क्वेश्चन आहे फास्ट हार्ट रेट. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये किंवा एक्झाम मध्ये आपल्याला स्लो हार्ट रेट देखील विचारू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नॉलेज असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन, which type of fracture results in the bone breaking into multiple pieces? ऑप्शन्स आहेत सिंपल फ्रॅक्चर, कम्युनिटेड फ्रॅक्चर, ग्रीन स्टिक फ्रॅक्चर, कंपाऊंड फ्रॅक्चर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे कम्युनिटेड फ्रॅक्चर. विद्यार्थी मित्रांनो कम्युनिटेड फ्रॅक्चर मध्ये बोन छोटे छोटे तुकडे होतात आणि सिंपल फ्रॅक्चर मध्ये क्लीन ब्रेक असतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन,
विच हार्मोन रेग्युलेट्स ब्लड शुगर लेवल? ऑप्शन्स आहेत इन्सुलिन, थायरॉक्सिन, ॲड्रिनालाईन आणि कॉर्टिसोल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे इन्सुलिन. तर इन्सुलिन पॅनक्रियाज मधून निघतो आणि ब्लड ग्लुकोज सेल्स मध्ये घेऊन जातो आणि कमी झाल्यावरती डायबेटीस होतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट, what is the normal range for diastolic blood pressure in adults? Options आहेत 50 to 70, 60 to 80, 70 to 90, 80 to 100. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे 60 to 80 mmHg. आता डायस्टोलिक म्हणजे हार्ट रिलॅक्स असतानाचं प्रेशर. 60 to 80 म्हणजे नॉर्मल असतं. 60 पेक्षा कमी असेल ब्लड प्रेशर तर ते हायपोटेन्शन होतं आणि 90 पेक्षा जास्त असेल तर ते हायपरटेन्शन असतं. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्समध्ये देखील आपण प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे 5 सब्जेक्ट असतात, जसे की नर्सिंग सीईटी साठी फर्स्ट म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री, नर्सिंग ऍप्टिट्यूड, इंग्लिश ग्रामर, असे डिफरंट 5 सब्जेक्ट असतात. तर प्रत्येक सब्जेक्टचे आपण प्रत्येक टॉपिक वाईज डिटेलमध्ये डिस्कस करतो. आधी थेअरी कॉन्सेप्ट क्लिअर करतो, त्यानंतर एमसीक्यू क्वेश्चनचं प्रॅक्टिस देखील असतं. छोट्या इंटरव्हलने तुम्हाला या कोर्समध्ये टेस्ट सिरीज देखील देणार आहोत आपण, तर त्याच्याने कळते की तुम्ही कुठे आहात, तुमचे मार्क्स किती येत आहेत. कंबाईन सब्जेक्ट म्हणजे कंबाईन एक टेस्ट सिरीज म्हणजे बऱ्याचशा टेस्ट सिरीज असतात, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज असतात, अशा प्रत्येक गोष्टीचं कॉम्बो आपल्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक क्वेश्चन घेतला त्यामध्ये मी आता थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. आपल्या कोर्समध्ये प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये सांगतो. हे डेमो आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती देखील बरेचसे कोर्सेस रिलेटेड किंवा कॉलेज रिलेटेड, एक्झाम रिलेटेड व्हिडिओज अपलोड करतो. त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन यायचं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑर्गन प्रोड्युसेस बाईल? ऑप्शन्स आहेत पॅनक्रियाज, लिव्हर, गॅल ब्लॅडर, स्टमक. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे लिव्हर. लिव्हर जे असतं ते बाईल बनवतं. गॅल ब्लॅडर काय करतं तर त्या बाईलला स्टोअर करतं आणि बाईल फॅक्ट डायजेशनसाठी खूप हेल्पफुल असतात. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रायमरी पर्पज ऑफ द नर्सिंग केअर प्लॅन इज टू. ऑप्शन्स आहेत रिड्यूस पेपर वर्क, प्रोव्हाइड पेशंट सेंटर केअर, रेकॉर्ड मेडिकल हिस्ट्री, असाइन ड्युटीज टू नर्सेस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, म्हणजे प्रोव्हाइड पेशंट सेंटर केअर. तर नर्सिंग केअर प्लॅन प्रत्येक पेशंटच्या गरजेनुसार ट्रीटमेंट ऑर्गनाइज आणि इंडिव्हिज्युअलाइज करण्यासाठी असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी? किडनीचं फंक्शनल युनिट काय असतं? ऑप्शन्स आहेत नेफ्रॉन, न्यूरॉन, ग्लोमेरुलस, युरेटर. ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, तर म्हणजे नेफ्रॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक किडनीमध्ये लाखो नेफ्रॉन्स असतात जे ब्लड फिल्टर करून युरिन तयार करतात. नेक्स्ट क्वेश्चन, आता किडनीचं कामच जे असतं ते युरिन तयार करायचं असतं. सो नेक्स्ट क्वेश्चन, विच आर्टरी इज यूज टू मेजर ब्लड प्रेशर? ऑप्शन्स आहेत फेमोरल आर्टरी, रॅडियल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी आणि कॅरोटिड आर्टरी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, सी, तो म्हणजे ब्रॅकियल आर्टरी. आता बीपी मेजर करण्यासाठी आर्मच्या इनर साइडवर असलेली जी ब्रॅकियल आर्टरी असते ती यूज केली जाते आणि रॅडियल पोस्ट हाताच्या मनगटावर घेतात. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म ब्रॅडिकार्डिया मीन्स. ऑप्शन्स आहेत रॅपिड ब्रीदिंग, लो ब्लड प्रेशर, स्लो हार्ट रेट, चेस्ट पेन. मी फर्स्ट क्वेश्चन मध्येच आय थिंक सांगितलं होतं की ब्रॅडी याचा अर्थ काय असतो? स्लो, आणि कार्डिया म्हणजे हार्ट. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी, ते म्हणजे स्लो हार्ट रेट. ओके, ब्रॅडिकार्डियाचा अर्थ काय असतो? स्लो हार्ट रेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर आता इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आपला तुम्ही कोर्स नक्कीच जॉईन करा. आमची गॅरंटी की तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये 95+ पर्सेंटाईल नक्कीच पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.